नमस्कार मंडळी, तुमच्या आरवीज किचन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मागच्या 2 व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला गणपती दर्शन दाखवले। आता पुन्हा एक व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आले आहे। यामध्ये देखील मी मंडळातील गणपतीला नमन करून व्हिडिओला सुरुवात करणार आहे। तर यावर्षी आमच्या मंडळातील गणपतीला 50 वर्ष पूर्ण झाले, म्हणून अगदी आगमन सोहळा थाटामाटात ढोल ताशांच्या गजरात करण्यात आला। आपल्या सर्वच बाप्पांचे बहुतेक विसर्जन झाले आहे। अजूनही काही ठिकाणी 21 दिवसांचे गणपती बाप्पा आहेत। तर आता मी हे व्हिडिओ शूट करून ठेवलेच होते, म्हटलं अपलोड सुद्धा करून टाकूया। आपल्या बाप्पांची गोड आठवण आणि बाप्पांचं मोहक असं रूप आपल्या डोळ्यामध्ये सामावून ठेवूया। गोड आठवणी आपण वर्षभर अशाच जपून ठेवूया। चला तर मग आता आपण पुढील बाप्पांचे दर्शन घेणार आहोत। तर हे बाप्पा घाटकोपरमधीलच आहेत, विघ्नहर्ता बाप्पा आहेत। हे घाटकोपर संगाणीतील अगदी उंच अशी बाप्पांची मूर्ती आहे। खूपच मोहक असे त्यांचे रूप आहे, खूपच छान दिसते बाप्पा। त्या बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही गंगावाडीतील बाप्पांचं दर्शन घ्यायला आलो। हे बाप्पा देखील खूपच छान असे आहेत, हातामध्ये त्यांच्या वीणा आहे आणि प्रभावळ आहे। हे विठू माऊली बाप्पांचे आहे आणि त्यामुळेच त्यांना टिळा आहे, तो विठू माऊलींच्या कपाळावर असतो तसाच टिळा लावण्यात आला आहे। त्यामुळे खूपच छान दिसतात बाप्पा। आता हे सध्या गणपती मी तुम्हाला घाटकोपर वेस्टमधील दाखवत आहे। तर हे आहेत घाटकोपर वेस्टमधील ब्रासवाडीचा राजा। हे बाप्पा देखील खूपच सुंदर आहेत। या बाप्पांच्या मुकुटावर ना खूप छान नक्षीकाम केलं आहे। त्या मुकुटाच्या मध्यभागी ना बरोबर देवीच्या प्रतिरूपाचं नक्षीकाम केलं आहे। खूपच छान अशी बाप्पांची मूर्ती आहे। आता या बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो आहोत घाटकोपरील खोतगल्ली। तर इथे हे बाप्पा गरुडाचा प्रभावळ आहे त्यावरती विराजमान झाले आहेत। हे बाप्पा देखील खूपच छान आहेत। त्यानंतर आता आम्ही घाटकोपर ईस्टला आलो आहोत। तर ओडियन सिनेमा आहे, तेथील हे ओडियनचे राजा आहेत। छोटीशीच बाप्पांची मूर्ती आहे, पण अतिशय सुंदर आहे। मागे डेकोरेशन केलं आहे, खूपच छान असं डेकोरेशन आहे, असं मनमोहक असं रूप आहे त्यांचं। त्यानंतर आम्ही पंतनगरमधील न्यू पंतनगर उत्सव समितीमध्ये राजाधिराज बाप्पांचे दर्शन घेतले। खूपच छान बाप्पा होते हे बाप्पा सिंहासनावर विराजमान झाले आहेत। त्यांच्या दोन्ही बाजूला 2 सिंह आहेत आणि त्यांच्या उजव्या बाजूला एक गदा आहे। तसेच उजव्या हाताच्या बोटामध्ये सुदर्शन चक्र आहे, तर डाव्या हातामध्ये अस्त्र आहे। एक हात बाप्पांचा असा वर आहे, असं वाटतं की ते बोलतायत, मी तुमच्या कायम पाठीशी आहे। त्यांचे सदैव आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, डोक्यावर आहे। छान अशी बाप्पांची मनमोहक मूर्ती आम्ही पाहिली आणि त्यांचं दर्शन घेतलं। त्यानंतर आम्ही जुगनूचा मोरया या बाप्पांचे दर्शन घेतले। खूपच छान अशी मूर्ती होती। खंडेरायास मार्तंड भैरव देव आपल्या समोर बसले आहेत, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी असेच जणू वाटत होते। त्यानंतर आम्ही सर्वांनी या बाप्पांचं दर्शन घेतले आणि त्यांचीही प्रतिमा डोळ्यामध्ये सामावून घेतली। खूपच मनमोहक असं बाप्पांचं रूप आहे। त्यानंतर आम्ही इथून पुढे रामबाण मंडळातील बाप्पांचे दर्शन घेतले। या बाप्पांचे रूप आहे ना, हे श्री प्रभुरामचंद्रांचे रूप आहे। हे प्रभुरामचंद्र आपल्याला पृथ्वीवर आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत असेच वाटत आहे। खूपच छान मनमोहक असं रूप आहे। या मंडळातील डेकोरेशन देखील अगदी साधे आहे, वेलीने वगैरे सजावट केलेली आहे, परंतु अगदी मनाला मोहून टाकणारे सजावट आहे। त्यानंतर आम्ही भावेश्वर मंडळातील या बाप्पांचे दर्शन घेतले। खूपच छान अशी त्यांची मूर्ती आहे। ते एका पर्वतावर बसले आहेत आणि सर्व ऋषीमुनी आहेत, ते यज्ञ करत आहेत आणि या बाप्पांच्या चेहऱ्यावर खूप असं तेज आहे। या बाप्पांना किती पाहिलं ना तरी सुद्धा मन भरत नाही। खूप छान अशी ही मूर्ती आहे। इथून आम्ही दर्शन घेतल्यानंतर घाटकोपरचे सम्राट या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी गेलो। दर्शन घेतले। ही देखील मूर्ती खूप छान होती।
या बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही घाटकोपरचा राजा या बाप्पांचे देखील छान असे दर्शन झाले। त्यानंतर आम्ही सरळ टॅक्सी करून चेंबूरला सह्याद्री क्रीडा मंडळ येथील बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी गेलो। हा इथे संपूर्ण सेट उभारला आहे। हे गजराजचे मंदिर आहे आणि हे गणपती बाप्पा छोटा राजन आहे ना त्यांचा आहे। दरवर्षी इथे नवीन सेट उभारला जातो आणि खूपच छान असं आतमध्ये सजावट केलेली असते, जे खूप छान असा देखावा असतो। तर यावर्षी गजराज यांचा देखावा आहे। तर संपूर्ण मंदिरात गजराज गजमुख दिसण्यात येईल। तर इथे आम्ही आतमध्ये या मंदिरामध्ये गेलो आहोत। इथे सिक्युरिटी गार्ड वगैरे आहेत। छान असं गजमुखाचं इथे सजावट केलेली आहे। प्रत्येक ठिकाणी गजमुख आहेत। आणि इथे आपले बाप्पा विराजमान झाले आहेत। आणि दरवर्षी आहे ना अशीच मूर्ती असते, फक्त त्यांचा फेटा आहे ना तो वेगळा असतो। बाकी दरवर्षी मूर्ती ही अशीच असते। आणि आजूबाजूला ना भरपूर फळं वगैरे ठेवण्यात आलेली आहेत। अशीच दरवर्षी फळं वगैरे ठेवलेली असतात। खूप छान असं त्या बाप्पांचं दर्शन झालं। पुढच्या वर्षी आहे ना तुम्ही नक्की या ठिकाणी दर्शनाला या। काहीतरी वेगळा सेट उभारलेला असेल आणि खूपच छान असा सेट इथे दरवर्षी उभारण्यात येतो। मनमोहक असं आपल्या मनाला मोहून टाकणारा सेट इथे उभारण्यात येतो। तर नक्की येऊन भेट द्या आणि दर्शन नक्कीच घेऊन जावा। यानंतर आम्ही इथे दर्शन घेतल्यानंतर हे पेस्तम सागर सार्वजनिक मंडळात आम्ही बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी गेलो। या बाप्पांच्या रूपामध्ये स्वयं महादेव अवतरले आहेत। तर शिवलिंग आहेत खाली बघा, जास्त प्रमाणात शिवलिंग आहेत। या शिवलिंगावर ते विराजमान झालेले आहेत। आपल्या बाप्पांच्या रूपात इथे महादेव अवतरले आहेत, तेच आपल्याला आशीर्वाद देत आहेत। खूपच छान असं त्यांचं रूप आहे। तर आम्ही इथे दर्शन घेऊन रिक्षा करून आम्ही कामराजनगरला गेलो। कामराजनगरचा महाराजा यांचे दर्शन घेतले। हे बाप्पा देखील खूपच छान होते। त्यांचे रूप असे मनमोहक होते। त्यांच्याकडे सतत पाहत राहावंसं वाटत होतं। तिथून आमचे पायच हलत नव्हते। खूपच छान असं त्यांचं रूप होतं। साधी मूर्ती होती, परंतु अगदी देखणं रूप होतं। त्यांच्या चेहऱ्यावर खूप तेज होतं आणि प्रभाव देखील खूपच छान असं होतं। इथून पुढे 2 मिनिटाच्या अंतरावर आम्ही बालमित्र मंडळ या मंडळात येऊन येथील बाप्पांचे दर्शन घेतले। इथे हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे। जय श्री केदार या नावाने मंदिर उभारण्यात आलेले आहे। या मंदिरामध्ये मूर्ती आहे ना खूप अशी आकर्षित करणारी आहे। ही बाप्पांची मूर्ती अक्रोडपासून बनवण्यात आलेली आहे। पूर्ण मूर्तीसाठी अक्रोडचा वापर केला आहे। या मूर्तीसाठी एकूण 7,755 अक्रोड एवढे अक्रोड लागले आहेत। तर बघू शकता ही फक्त अक्रोडपासून तयार केलेली मूर्ती आहे, पण खूपच छान अशी मूर्ती आहे। अगदी मनाला वेधून घेणारी मूर्ती आहे। आम्ही येथील देखील बाप्पांचे दर्शन घेतले आणि सर्वांनी बाप्पांचा आशीर्वाद घेतला आणि आम्ही पुढे निघालो। तुम्हाला जर माझ्या ह्या व्हिडिओज आवडले असतील तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा। आणि हे व्हिडिओज मी आता अपलोड केलेत ना, हे गणपती बाप्पा जरी विसर्जन झाले असले तरीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्व बाप्पांची प्रतिमा आपल्या डोळ्यामध्ये सामावून ठेवू शकता, आपल्या मनामध्ये वर्षभर साठवून ठेवा। आणि हे आपलं फूड चॅनल आहे, यावरती मी रेसिपीज टाकणार आहेत, परंतु मी जेवढ्या बाप्पांचे दर्शन घेतले ना त्यांचे दर्शन तुम्हाला देखील व्हावं यासाठीच मी हे व्हिडिओ टाकले आहेत।
आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.